Turtle and the Rabbit. In a big, green forest, many animals lived happily. Among them was a rabbit who could run very fast. He was proud and always said, "I am the fastest animal in the forest. No one can beat me." One day, the rabbit saw a turtle walking slowly. He laughed and said, "You are so slow. You will never win a race." The turtle smiled and said, "Let's race and see who wins." All the animals were surprised. A race between the fast rabbit and the slow turtle. They gathered to watch. The fox stood at the starting line and said, "Ready, set, go." The rabbit ran very fast and soon was far ahead. The turtle walked slowly but did not stop. After some time, the rabbit looked back and saw the turtle far behind. He laughed. "The turtle is so slow. I have time to rest." He lay under a tree and fell asleep. The turtle kept walking step by step. He did not stop. Slowly, he reached near the finish line. Suddenly, the rabbit woke up. He saw the turtle almost at the end. He ran as fast as he could, but it was too late. The turtle had already crossed the finish line. All the animals cheered. The rabbit felt sad. "I was too proud and lazy," he said. "You taught me a lesson." The turtle smiled and said, "Slow and steady wins the race." Moral of the story is hard work and patience bring success, not just speed. एक हरे भरे जंगल में कई जानवर रहते थे। उनमें से एक खरगोश बहुत तेज दौड़ सकता था। वह घमंडी था और हमेशा कहता, "मैं जंगल में सबसे तेज हूँ, कोई मुझे हरा नहीं सकता।" एक दिन खरगोश ने एक कछुए को धीरे धीरे चलते देखा। वह हंसते हुए बोला, "तुम बहुत धीमे हो, तुम कभी दौड़ नहीं जीत सकते।" कछुआ मुस्कुराया और बोला, "आओ दौड़ लगाते हैं।" सभी जानवर हैरान हो गए। तेज खरगोश और धीमे कछुए की दौड़। वे देखने के लिए इकट्ठा हो गए। लोमड़ी ने रेखा पर खड़े होकर कहा, "तैयार हो, ध्यान दो, दौड़ शुरू।" खरगोश बिजली की तरह दौड़ा और जल्दी ही बहुत आगे निकल गया। कछुआ धीरे धीरे चलता रहा, लेकिन रुका नहीं। कुछ समय बाद खरगोश ने पीछे मुड़कर देखा और कछुए को बहुत दूर पाया। वह हंसकर बोला, "कछुआ बहुत धीमा है, मेरे पास आराम करने का समय है।" वह एक पेड़ के नीचे लेट गया और सो गया। इसी बीच कछुआ बिना रुके चलते रहा। धीरे धीरे वह फिनिश लाइन के करीब पहुंच गया। अचानक खरगोश की नींद खुली। उसने देखा कि कछुआ लगभग जीतने वाला है। वह तेज दौड़ा, लेकिन बहुत देर हो चुकी थी। कछुआ पहले ही फिनिश लाइन पार कर चुका था। सभी जानवर खुशी से चिल्लाए। खरगोश उदास हो गया और बोला, "मैं बहुत घमंडी और आलसी था। तुमने मुझे एक अच्छी सीख दी।" कछुआ मुस्कुराया और बोला, "धीरे और लगातार चलने वाला ही जीतता है।" तो यह कहानी से यह शिक्षा मिलती है कि सफलता मेहनत और धैर्य से मिलती है, सिर्फ तेजी से नहीं। एका मोठ्या हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्यांच्यात एक ससा होता जो खूप वेगाने धावू शकत होता. तो खूप गर्विष्ठ होता आणि नेहमी म्हणायचा, "मी जंगलातला सर्वात वेगवान प्राणी आहे. कोणीही मला हरवू शकत नाही." एके दिवशी सशाने एक कासव हळूहळू चालताना पाहिला. तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, "अरे कासवा, तू खूपच मंद आहेस रे. तुला धावायचं काही कारण नाही. तू कधीच कोणतीही शर्यत जिंकू शकत नाहीस." कासव हसून म्हणाला, "शर्यत घेऊ आणि पाहू कोण जिंकतो ते." सर्व प्राणी आश्चर्यचकित झाले. ससा आणि कासव यांची शर्यत? सगळे प्राणी शर्यत बघण्यासाठी जमले. कोल्ह्याने सुरुवात केली आणि म्हणाला, "सर्व तयार आहे. 1 2 3 जा." ससा विजेसारखा वेगाने धावला आणि क्षणार्धात खूप पुढे निघून गेला.
कासव मात्र सावकाश चालत राहिला, पण त्याने थांबण्याचे नाव घेतले नाही. काही वेळाने सशाने मागे पाहिले आणि पाहिले की कासव खूप दूर आहे. तो हसला आणि म्हणाला, हा कासव तर खूपच हळू आहे, मी थोडा आराम करू शकतो. तो एका झाडाखाली झोपी गेला. दरम्यान कासव थांबला नाही. तो हळूहळू पण सातत्याने पुढे जात राहिला. अचानक ससा जागा झाला. त्याने पाहिले की कासव जवळजवळ फिनिश लाईन पर्यंत पोहोचला. तो वेगाने धावू लागला, पण खूप उशीर झाला होता. कासव पहिल्यांदा फिनिश लाईन पार करून जिंकला. सर्व प्राणी आनंदाने ओरडले. ससा लाजला आणि म्हणाला, मी खूप गर्विष्ठ आणि आळशी होतो. तू मला चांगला धडा शिकवला. कासव हसला आणि म्हणाला, हळूहळू पण सातत्याने पुढे जाणारा नेहमीच जिंकतो. तर या गोष्टीतून अशी शिकवण मिळते की मेहनत आणि सातत्य यामुळेच यश मिळते, फक्त वेगाने नाही.